सायकोलॉजी आणि ह्युमन बिहेवियरचं कंपॅरिझन केलं आहे. पाहायला गेलं तर आजच्या जनरेशनमध्ये स्टुडंट्सवरती मी सर्च केलं म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये मोबाईल फोन आणि फोन आल्यापासून 2010मध्ये कसं होतं आणि आत्ताची जनरेशनमध्ये कसं होतं. आधी मोबाईल फोन होते आणि जेव्हापासून हे अँड्रॉईड आलेलं आहे तेव्हापासून पाहायला गेलं तर भरपूर काही चेंजेस झाले. म्हणजे आधी मुलं खेळायची करायची त्यातून त्यांची हेल्थही चांगली राहायची आणि कधी कधी असं दुर्लक्ष व्हायचं नाही. पण आजच्या जनरेशनमध्ये तेच पाहायला गेलं तर फोन आल्यामुळे एक्सप्लेन थोडंफार का होईना एक अभ्यासाकडून दुर्लक्ष एक्सप्लेन प्रत्येकाच्या हातात. आपण आज जेवायचं जरी म्हणलं स्टुडंटला त्याला आणली करायला खाऊ जरी घालायचं तरी आपण आधी फोन हातात भले ते स्टुडंट काय करते ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. ते फोनमध्ये नक्की काय करते काय अभ्यास करते दुसरे काही व्हिडिओज पाहत बसते. एडिट कसते म्हणा पबजी म्हणा स्नॅपचॅट म्हणा हेच आजकाल जास्त जातं. मग त्याच्यावरती रिसर्च केली की आधी स्टुडंट्स कसे होते आणि आताच्या जनरेशनमध्ये काय केले आणि ह्याच्यावरती सोल्युशन पाहायला गेलं तर सायकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो स्कूल्समध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवायला पाहिजे. कारण अवेअरनेस यायला पाहिजे स्टुडंट्समध्ये की नक्की फोनचा आपण जे यूज करतो आहे तो चांगल्या रूपात करायला पाहिजे ना की त्याचा निगेटिव्ह. सायकोलॉजी मी 11th 12th मध्ये स्टडी केलेली आहे.